संत मंडळीला वैता असलेल्या स्वामीच्या सर्व प्रिय भक्तांना माझा दंडवत प्रणाम. आणि बाबांनी आज अचानक नाव घेतलं त्यामुळं मला तेवढं तर माहीत नाही तर काय बोलू ते, पण जेवढं सुचल तेवढं नक्की बोलल मी. इथं आपला आज 9वा दिवस आहे आणि उद्या 10वा. आपण आपल्या घरी जाणार आहोत नंतर. पण इथं जे 10 दिवस आपण जे राहिलो, जे वागलो, जे बाबांनी सांगितलं त्या गोष्टी आपण ऐकल्या, इथं जे काय आपण एकदम एकजुटीनं राहिलो होतो, एकदम चांगलं वागलो होतो, तसंच आपल्या आयुष्यात पुढेही आपण चांगलं वागावं, कुणाचंही मन दुखू नये असं वागणं हे आपल्याला कुठं ना कुठं मनात रुजलं पाहिजे ना. कारण शेजारी असो की कुठलाही असो, भांडणं करणं योग्य नाही. किंवा काही आपल्या स्वामींनी जेवढे तत्व सांगितलेले, जेवढे आपल्याला वचन सांगितलेले, तेवढे पूर्ण तर आपल्याच्यानं होत नाहीत, सगळे कुणाच्यानंच होत नाही. तर आपल्याच्यानं जेवढे होतात तेवढे आपण करणं आपला तेवढा म्हणजे आहे, जेवढं आपल्यामध्ये सहनशीलता आहे की आपण एवढं करू शकतो तेवढं केलंच पाहिजे. आपण खोटं न बोलणं, कुणाला त्रास न देणं, कुणाला वाईट न बोलणं, कुणाच्या मनावर घात न करणं, हे आपण करू शकतो आणि आपण केलं पाहिजे. तरच कुठं ना कुठं आपण स्वामीच्या तत्वामध्ये राहू शकतो. कुठं ना कुठं लय राहिलं, स्वामी भेटणं तर खूप लांबची गोष्ट आहे, स्वामी मोक्ष देणं ही लांबची गोष्ट होत नाही असं नाही, होते पण आपल्याच्यानं कधीतरी ऐकलं होतं की स्त्री या जन्मामध्ये मोक्ष नाही. ही गोष्ट मी प्रश्न एका बाबाला केला होता, तर तेव्हा मला बाबा म्हणले होते की असं नाही की स्त्रियांना मोक्ष नाही, स्त्रियांनाही मोक्ष भेटतो, पण स्त्रियांना एक जन्म आणखीन घ्यावा लागतो. कारण गेल्या जन्मीचे जे आपले कर्म होते त्यामुळे आपल्याला हा जन्म स्त्रियांचा भेटला. मग या जन्मी आपल्याला एवढी भक्ती करायला लागेल की पुढचा जन्म पुरुषांचा भेटावा लागेल. आणि नंतर पुरुषांच्या जन्मामध्ये भक्ती करून नंतर म्हणजे तसे संबंध जोडून मग नंतर स्वामी भेटून किंवा काही करून नंतर मोक्ष भेटू शकतो. पण तेवढी भक्ती स्त्रियांनी केली पाहिजे. आणि खरंच आपल्या महानुभाव पंथात जास्त तर संख्या स्त्रियांची असतेच. कितीही घरी काम असलं, कितीही काही असलं तरी बाया येतात म्हणजे येतात. आणि प्रत्येक कार्यक्रमात सगळ्यात जास्त तर स्त्रियाच असतात. पण पुरुषांची बी काय कमी संख्या नसते, पुरुषांची असते. आणि पूर्ण कुटुंबाचं पूर्ण म्हणजे जबाबदारी माणसावर असते, पुरुषांवर असते, त्यामुळे त्यांचं येणं होत नाही. पण घरच्यांच्या स्त्रियांनी पण केलं तरी पूर्ण कुटुंबाला काही ना काही लाभ तर होतेच ना. कारण आपण ईडावसर करतो ते ईडावसराला पैसे देणारे घरचेच असतात ना, त्यामुळे त्यांनाही त्याचं पुण्य भेटतच असते. आणि आणखीन म्हणजे भक्त कसा असावा, भक्त म्हणजे काय असतो हे आज थोडक्यात मला जेवढं कळतं मी तेवढं नक्की सांगेल. भक्त म्हणजे आता बाबांनी सांगितलं तसे भांडारेकरांनी पाठ नाही दाखवली. जोपर्यंत स्वामी त्याला दिसत होते तोपर्यंत ते स्वामीकडे बघतच जात होता. स्वामीला कधीच त्याने पाठ नाही दाखवली. त्याच्या जेवढं ते होतं स्वामीच्या सन्निधानात तोपर्यंत, जोपर्यंत स्वामी दिसत होते तोपर्यंत ते उलट्या पावलाने चलत जात होता आणि स्वामीकडं पाठ करत नव्हतं. आणि आपण मंदिरात पाया पडलं की आपण लगेच फिरतो आणि असे बाहेर निघतो की बस सांगायचं काम असतं. कधीतरी असं कोणी आहे का की जे मंदिरात पाया पडलं उलट्या पायाने वापस गेलं? कुणीच नाही. असं फार कमी असतात पण फार कमी असतात. पण तसे वागायला पाहिजे, थोडं ना, सगळ्याच्यानं होत नाही पण करायला पाहिजे. आणि आणखीन भक्त म्हणजे काय, भक्त खरं तर मला तर भक्त म्हणजे भोळा भाबडा खूप आवडतो. कारण स्ट्रिक्टपणे वागणं तेवढं होत नाही, भोळ्या भाबड्यापणानं आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट देवाला सांगणं हे खूप गरजेचं आहे. मी माझ्या आयुष्यात तर एकदम माझा मुलांना आता फ्रेंड असतात, मुलींना पण मैत्रिणी असतात, प्रत्येक जण बाळांना मैत्रिणी असतात, आणखी पुरुषांनाही मित्र असतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात झालेली प्रत्येक गोष्ट मित्रांपाशी जाऊन सांगतो. बाया फोन करून माहेरी सांगतात, खूप असं असतात की बहिणीला कॉल करून घंटाभर बोलून सांगतात. आणि जेव्हा दुःख येते का तेव्हाच फक्त देवापाशी येतात, विडा वाहतात. तेव्हा दुःख आलं की देवापाशी रडू रडू आपलं दुःख सांगतात. मग जेव्हा तुम्हाला आनंद होते तेव्हा देवापाशी जाऊन का नाही सांगत की देवा तू आज मला जे काही दिलं ते तुझ्यामुळे भेटलं, आणि आज मला ही कुठं ना कुठे ही खुशी जी भेटलेली आहे ती तुझ्यामुळे भेटली, आणि या खुशीच्या बाबतीत मी आज तुला देतो. जेव्हा खुशी भेटते तेव्हा देव विसरून जातो, आणि जेव्हा दुःख भेटते, डोळ्यात अश्रू येतात, तेव्हा माता देव नक्की आठवतो. तेव्हा मला असं वाटतं की आयुष्यात कधीच नाही देव विसरला पाहिजे. सुख असो की दुःख असो, प्रत्येक वेळी देव माणसाला
हमेशा सहाय्य करत असतो, पण देवाला आठवलं तर पाहिजे ना. कारण द्रौपदीचे जेव्हा वस्त्रहरण होत होते तेव्हा श्रीकृष्ण विचारले होते की तुम्ही का नाही गेले तिचे वस्त्रहरण होईपर्यंत, कारण सगळं काय तुमच्या हातात होतं, तुम्ही एका क्षणात सगळं बदलू शकले असते, पण तुम्ही का नाही गेले. पण श्रीकृष्ण तेव्हा म्हणले की मी गेलो असतो पण मला कोणी बोललंच नव्हतं. मग त्यासाठी आपल्याला दुःख असो की आपल्याला आनंद असो, पण प्रत्येक क्षणी देवाला आठवलंच पाहिजे. देव हा कुठंच गेलेला नाही, देवाला आठवणं आपला धर्म आहे, आपण केलंच पाहिजे. कारण देव आपल्याला म्हणजे आपण दुःख आलं की देवापाशी जाणं हे ठीक नाही. आणि मेन म्हणजे दुसरं भक्ती म्हणजे काय, आता जसं आपण मित्रांना सांगतो, मी म्हणलं तसं मित्रांना सांगण्यापेक्षा तर मी माझ्या आयुष्यात मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगते की मी माझ्या दिवसभरात जेवढं सगळं काय होते का ते मी स्वतः देवाला सांगते. आणि मला आता माझी दीदी आहे ती मला विचारते की तू देवाला नेमकं कसे सांगतेस, म्हणजे मनातल्या मनात तर कोणी पण विश करते की असं पाहिजे तसं पाहिजे, मनातल्या मनात कुणी पण म्हणते, पण मी तिला म्हणते की जेव्हा आमचे देव किचन रूम मध्ये, तर किचन रूम मध्ये जेव्हा कोणी नसते, कुणीच नसते, कारण सगळ्यांसमोर बोलायला आपल्याला ठीक नाही वाटत, पण जेव्हा कुणीच नसते तेव्हा मी माझ्या मनाला, आपण जसं गाणे गुणगुण करतो तसं मी देवासोबतही गुणगुण करते. आणि ते मला खूप आवडतं. मला माहित आहे की देव कधी म्हणजे बोलू शकत नाही, पण बोलणार म्हणजे तेवढी भक्ती नाही माझी की देव मला बोलल, पण मी माझ्याकडून तेवढं होते, म्हणजे मला ते बोलायला आवडते आणि मी बोलते. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख होत असतात आणि तसंच काही ना काही कुठंतरी मनाला काय वाटलं की मग माणूस देवासोबत गुणगुण करते, नंतर पागलवाणी करून नंतर देवाला बोलते, पण त्या अगोदर आपण ठीक हो ना, तेव्हाच देवाला प्रत्येक गोष्ट सांगून प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणं चांगले. आणि तसेच भक्त देवांनाही आवडतात, भोळे भाबडे. भोळं भाबडं वागून देवाची भक्ती करणं खूप म्हणजे देवाला आवडते भोळा भाबडा भक्त. आणि आपल्याच्यानं होते तेवढं तर आपण देवाला प्रत्येक जण देतो. आता खूप जण असतात, खूप जणांची इच्छा असते की मी आज इथं म्हणजे एवढे जण पंगत करतात पण मीही करायला पाहिजे, पण माझ्याच्यानं होत नाही. मग तुझ्याच्यानं जेवढं होते तेवढं नक्की करायला पाहिजे. तुझ्याच्यानं नाश्ता देणं होते का तू नाश्ता दे, तुझ्याच्यानं चहा देणं होते का तू चहा दे, चहा देणं होत नाही तर 5 वेळा चॉकलेट देणं होतात का तू तेवढंच दे, पण तू दे काही ना काही देवाला. आणि जेव्हा देशील का तेव्हा तू बघ की तू जेवढं देशील देवाला त्याच्या दुप्पट तुला भेटत ते. आणि आज जे इथं खरंच मला काहीच माहित नव्हतं इथं येऊन काय बोलते, पण बाबांनी जी बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्व भक्तांना, संत मंडळीला माझा दंडवत प्रणाम. धन्यवाद. धन्यवाद ताई, अतिशय सुंदर असे विचार मांडलेले. भक्ती भाव नसे हृदया त्याशी भेटेल का भगवंत. हृदयात भाव पाहिजे, त्या परमेश्वराप्रती आवड पाहिजे, तर त्या बंधूंनो परमेश्वराला काहीच लागत नाही, आपल्या मनामधला भाव पाहिजे तर परमेश्वर प्रसन्न होतं. आणि सांगितलं ताईनं की साधा भोळा जर भक्त असेल तर परमेश्वर त्याला सर्व देतो. आनंद असो दुःख असो आपलं काही घराणं असे ते परमेश्वरा जर सांगितलं तर आपल्या भक्तीमध्ये वाढ होते. यापुढील जे मनोगत व्यक्त करण्यासाठी आहेत आदरणीय श्रद्धे राहेर निवासी सर्वांचे सुपरिचित असलेले आणि सुंदर असं आज मी ऐकलं त्यांच्या गळ्यातून किती सुंदर आवाज निघाला आज. काय काय बंधूंनो, काय काय माणसं